15 ऑगस्ट 1947ला संपूर्ण भारत स्वतंत्र झाला, पण भारताचा एक भाग अजूनही परकीय सत्तेच्या ताब्यात होता. तो भाग कोणता? उत्तर आहे गोवा. भारतावर ब्रिटिशांचं राज्य संपलं, पण गोव्यावर ब्रिटिशांचं राज्य नव्हतंच. गोवा तब्बल 450हून अधिक काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, तरी गोवा भारताचा भाग झाला नाही. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने पोर्तुगालशी चर्चा करून गोवा भारतात शांततेने विलीन करण्याचा प्रयत्न केला, पण पोर्तुगाल तयार नव्हतं. त्यांचा दावा होता की गोवा हा भारताचा भाग नसून पोर्तुगालचा प्रदेश आहे. दरम्यान गोव्यामध्ये भारतात विलिनीकरणाची मागणी करणारी चळवळ वाढत होती. सत्याग्रह झाले, आंदोलनं झाली आणि गोवा मुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली. पण पोर्तुगालने आपली भूमिका काही बदलली नाही. अखेर डिसेंबर 1961 मध्ये भारताने लष्करी कारवाई सुरू केली. या कारवाईला नाव देण्यात आलं ऑपरेशन विजय. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कारवाईनंतर पोर्तुगीज सैन्याने शरणागती पत्करली. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतात विलीन झाला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जवळपास 14 वर्षांनी गोवा भारताचा भाग झाला. म्हणून 15 ऑगस्टचा इतिहास समजून घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण भारताचं पूर्ण राजकीय एकत्रीकरण एका दिवसात झालं नाही. संस्थानांचं विलिनीकरण, हैदराबादचं एकत्रीकरण आणि नंतर गोव्याची मुक्ती, या सगळ्या प्रक्रियेतून आधुनिक भारताचा नकाशा तयार झाला. म्हणूनच भारताचा स्वातंत्र्य दिन हा केवळ 15 ऑगस्ट 1947ची कथा नाही, तो स्वतंत्र भारत पूर्णपणे उभा राहण्याच्या दीर्घ प्रवासाची सुरुवात आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका.